नमस्कार. भक्तिप्रिया चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे. चालता चालता अचानक वाटेत पैसे सापडणे हे आपल्या सगळ्यांसोबत कधी ना कधी घडले आहेच. सापडलेले पैसे अनेकजण मंदिराच्या दानपेटीत टाकतात, तर काही लोक हे पैसे गरजू व्यक्तींना दान करतात. मात्र या पैशाचे करायचे काय असा प्रश्नही अनेकांना पडतो. यासोबतच वाटेत सापडलेले पैसे उचलायचे की नाही याबाबतही अनेकांना संभ्रम असतो. पण तुम्हाला माहिती आहे का की रस्त्यावर पडलेले पैसे सापडणे अनेक संकेत देतात. रस्त्यावरून चालताना पडलेले पैसे सापडणे शुभ की अशुभ याबद्दल वास्तुशास्त्रात काय सांगितलेत ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. आणि हे सापडलेले पैसे काय करायचे, कुठे ठेवायचे तेही या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. जर तुम्हाला वाटेत पैसे पडलेले दिसले तर हे सूचित करते की तुम्हाला लवकरच नवीन काम मिळणार आहे आणि या कामात प्रगतीसोबतच तुम्हाला आर्थिक लाभही होणार आहे. वाटेत कधी टाकलेले नाणे दिसेल तर ते तुम्हाला जीवनात प्रगती देईल. वास्तुशास्त्रानुसार वाटेत पडलेले नाणे तुमच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी अनेक हातातून गेलेले असते. अशा स्थितीत त्या नाण्यामध्ये अज्ञात लोकांची सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. सकारात्मक यासाठी कारण ते पैशाच्या रूपात आहे, ज्यामुळे तुमच्या जीवनात केवळ आनंदच येतो. रस्त्याने चालत असताना कधी पैशांनी भरलेली पर्स दिसली तर ते खूप शुभचिन्ह मानले जाते. जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर पैशाने भरलेली पर्स मिळणे हे सूचित करते की तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते आणि त्याचबरोबर तुम्हाला पैसाही मिळू शकतो. वाटेत चालताना नाणी सापडली तर देव तुमच्या पाठीशी आहे. खरे तर नाणी ही धातूची असतात, त्यामुळे पडलेल्या नाण्याला दैवी आशीर्वाद मिळतात असे मानले जाते. अशावेळी कोणत्याही मालमत्तेत गुंतवणूक केली तर नफा होईल. ज्योतिषशास्त्रानुसार रस्त्यावर सापडलेला पैसा चुकूनही कधी खर्च करू नका, तर ते आपल्या बचतीच्या पैशांमध्ये सांभाळून ठेवले पाहिजे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.